हॅलो गाईज, तर आपण आलो होतो आता KTMच्या वर्कशॉपमध्ये फॉर द रिझन आपला राईट साईडचा नकल गार्ड इन्स्टॉल करण्यासाठी, जो आज फायनली इन्स्टॉल झाला आहे. हा वाला जो हम्पीपासून इन्स्टॉल झाला नव्हता, जे मी तुम्हाला हम्पी राईडमध्ये पण सांगितलं होतं. आता शेवटी येताना ॲक्च्युली मी रेकॉर्ड केला आहे, पण त्याची ऑडिओ जरा पण रेकॉर्ड नाही झाली. हा इश्यू झाला आहे, पण ठीक आहे, नो वरीज. हे चेंबूरचं KTM आहे माझं. फक्त 302 रुपये बिल घेतलं आहे आणि आल्या क्विकली काम करून दिलं आहे. विदिन 10 मिनिट्स माझं काम झालं आहे इथे आल्याच्या नंतर. सो सर्विस वॉज क्विक. आता आपण रिटर्न घरी चाललो. ॲक्च्युली मगाशी मी जे काय शूट केलं त्याच्यामध्ये ऑडिओ काय रेकॉर्ड झाला नाही, फक्त व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. तर सीन असं आहे की 2 आठवड्यानंतर आपण ऑन द बाईक आलो आहे फायनली. गुढीपाडव्याच्या दिवशी मी शूट करायचं ठरवलं होतं, पण गुढीपाडव्याच्या दिवशीच बरोबर मी आजारी पडलो. आणि आजारी पडल्यामुळे इनफॅक्ट गुढीपाडव्याच्या दिवशीच मी हॉस्पिटलाइज झालो. त्यामुळे मला काहीच कंटेंट वगैरे शूट करायला मिळालं नाही गुढीपाडव्याचं. आणि त्यानंतरपासून आतापर्यंत आपण काहीच शूट केलं नाही आहे. सिन्स देन आय वॉज हॉस्पिटलाइज्ड. फायनली थोडंसं फिजिकली स्टेबल झाल्यानंतर आज मी काहीतरी शूट करायला ट्राय करतो आहे. मग विचार केला की बाईकला नकल गार्ड आपल्याला टाकायला जायचं आहे. जे हम्पी राईडपासून, जसं तुम्ही हम्पी राईडचा जर एपिसोड बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की हा नकल गार्ड राईडमध्ये निघून गेला होता आणि हॉस्पिटलमध्ये आपल्याला नकल गार्डचे 2 नटबोल्ट हवे होते, ते मिळाले नव्हते. पण फायनली ते काम आपलं चेंबूरच्या KTMच्या ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्ये झालेलं आहे आणि आपण आता घरी निघालो आहे. हा ब्लॉग तसा खूप छोटा असणार आहे, फक्त हा नकल गार्ड इन्स्टॉल करण्यासाठीच मी आलो होतो, त्यामुळे शूट करायचं ठरवलं. बाय द वे, विदिन 10 days यू गाईज विल सी 400 or 450 किलोमीटर्स राईड. 2 days राईड असणार आहे ती. नॉट दॅट ह्यूज राईड, फक्त 2 दिवसाची राईड आहे. पण ती पण आपण शूट करणार आहोत नक्कीच 100%. आणि तो पण व्लॉग येईल. आय एम अज्युमिंग की त्याचे 2 एपिसोड येतील, कारण की 2 दिवस आहेत. एक जातानाचा एपिसोड शूट करेन आणि एक येतानाचा व्लॉग शूट करेन. 2 व्लॉग शूट करेन त्याचे. जर वाटलं तर 2 व्लॉग टाकेन सेपरेट एपिसोडमध्ये, किंवा मग एक सिंगलच ब्लॉग टाकेन. तुम्ही कमेंट करून सांगू शकता की जर मी 2 दिवसासाठी कुठे चाललो आहे तर त्याचे 2 वेगळे ब्लॉग करायला पाहिजे की एकच ब्लॉग करायला पाहिजे. बाय द वे, माझ्यासोबत आता कैवल्य, मी कैवल्यला घेऊन आलो आहे सोबत, कारण की तोच आहे आपला मोटो ब्लॉग सेटअप आपल्याला सजेस्ट करणारा, दाखवणारा, त्याला कसं यूज करणं, हे सगळं कैवल्यनेच मला हेल्प केली आहे कसं करायचं त्यामध्ये. तर मी कैवल्यलाच घेऊन आलो आहे आज सोबत, कारण की तो पण फ्री होता. तर त्याला बोललं की आपण जाऊन येऊया, नकल गार्ड इन्स्टॉल करायचं आहे. गोईंग बॅक टू होम. बाय द वे, आय केम टू चेंबूर KTM, विच इज नॉट फार दॅन 3 to 4 किलोमीटर्स फ्रॉम माय होम. तर हा ब्लॉग काय जास्त मोठा नसेल, कारण की आता आपण हार्डली 10-15 मिनिट्समध्ये घरी पोहोचू. त्यामध्ये पण एडिट्स वगैरे असणार. बाय द वे, माईक कैवल्याने थोडा नवीन प्रकारे लावला आहे हेल्मेटला सध्या. लावलं त्याने एकदम तोंडाच्या समोर माईक लावला आहे आणि हेडफोन्स आपल्या दोन्ही साईडने टाकलेत. मी याच्या आधी कुशनच्या वरती थोडंसं आणि कुशनच्या आतमध्ये टाकून ट्राय केलं होतं, पण आता येताना कुशनच्या आतमध्ये माईक टाकला तर ऑडिओ झिरो शूट झाले. म्हणजे लिटरली दॅट व्हिडिओ इज म्युटेड. काहीच आवाज नाही आहे, काहीच आवाज नाही. बॅकग्राऊंड नॉईजसुद्धा नाही आहे त्याच्यामध्ये. जर थोडंसं आता त्याला व्हॉइस ओव्हर देऊन वगैरे टाकीन मी, की कसं बघूया. किंवा मग हा जो आता स्टार्ट केला आहे ब्लॉग इथूनच टाकीन पूर्ण, कारण की त्याच्या आधी पण काही असं हॅपनिंग झालेलं नाही आहे की मी ते टाकू. जर आता मी एडिट करायला बसीन तेव्हा बघीन असं काय असेल तर ते टाकेल व्हॉइस ओव्हरसोबत. व्हॉइस ओव्हर फर्स्ट टाईम ट्राय करेन मग, जर व्हॉइस ओव्हर टाकायचं ठरवलं तर. तर थोडासा अँगल चेंज केला की हा स्पीडोमीटर पण तुम्हाला दिसायला हवा, फक्त वरचा नको दिसायला. जर एक चेंज तुम्ही नोटीस केला असेल, थांबा लर्निंगवाल्याला जाऊ द्या आधी. तर एक चेंज तुम्ही नोटीस केला असेल तर आतापर्यंत जे काय होतं त्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्याकडे विंडशिल्ड होती. त्या विंडशिल्ड
ची साईज ऑलमोस्ट एवढी होती ज्याच्यामुळे तुम्हाला समोरची विजिबिलिटी काय दिसत नव्हती. आता जो आहे हा KTMचा स्टॉक विंडशिल्ड आहे. या स्टॉक विंडशिल्ड म्हणून आय होप तुम्हाला विजिबिलिटी खूप जास्त असेल. पण ह्याचा एक सीन असा आहे की ह्याने ना हवा डायरेक्ट येते. तर हवेमुळे आता ऑडिओ क्वालिटी कशी येत असेल ना त्याचा मला माहिती नाही. कारण की जेव्हा मोठा विंडशिल्ड होता तेव्हा हवा अजिबात लागत नव्हती आपल्या सेटअपला, त्यामुळे ऑडिओ क्वालिटी वॉज टू गुड. पण आता ही ऑडिओ क्वालिटी कशी आहे ते आपण बघूया. जेव्हा मी थांबीन चेक करेन व्हिडिओ तेव्हा समजेल की ऑडिओ क्वालिटी कशी आहे. जाताना तर काहीच रेकॉर्ड नाही झाली आहे. होप आता तरी ऑडिओ क्वालिटी रेकॉर्ड व्हावी आणि चांगली रेकॉर्ड व्हावी. कारण की आपल्याला नेक्स्ट टू नेक्स्ट वीकेंड करायची आहे राईड. तर त्याच्यासाठी हे सगळं मस्ट आहे. ऑडिओ क्वालिटी अँड ऑल, मोबाईल अँगल्स सगळंच. सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहेत. पूर्ण मुंबईमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर. कारण की मी गुढीपाडव्यासाठी जेव्हा पुण्याला गेलो होतो तेव्हा पण बघितलं. बाय द वे तेव्हा मी कार घेऊन गेलो होतो आणि आपल्या चॅनलवरती आपल्याला मोटो ब्लॉग कंटेंट ठेवायचं आहे, त्यामुळे मी कारचं कंटेंट शूट नाही केलं. तर पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यांचं काम चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रात आय एम अज्युमिंग कॉन्क्रीटचे रोड्स बनवतात, सिमेंटचे. हीट वेव्ह आहे मुंबईमध्ये, हीट वेव्ह. खूप दिवसानंतर बाईकवरती खूप चांगलं वाटतं आहे. ऑलमोस्ट 2 वीक्स ब्रेक होता की मी कंप्लीट बेड रेस्टवरती होतो. स्टील फिजिकली 100% फिट नाही आहे, पण बाईकवरती बसल्यावरती खूप भारी वाटतं. सगळं स्ट्रेस निघून जातो. फील्स बेटर. ह्या ब्रिज खाली ना यांनी राईट साईडला खोदून ठेवलं आहे फॉर सम रिझन, जे कोणच नाही शोधू शकत. जस्ट BMC थिंग्स. त्यामुळे इथे ट्रॅफिक होतं आहे. फायनली ट्रॅफिक मुक्त झालं आपण. रस्त्यांची कामं, जसं मी थोडं आधी बोललो की सगळे रस्ते सिमेंटचे बनत आहेत. हिअर इज द एक्झाम्पल. JCB की खुदाई. And we have reached. By the way guys, this is where I stay. कधीच ब्लॉग इथून चालू नाही झालं आहे. एव्हरी टाईम स्टार्टिंग पॉईंटपासूनच चालू झालं आहे. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या राईडवाल्या ब्लॉगमध्ये.